वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू आहे। पंतप्रधान मोदींविरोधात वंचित आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरात वंचितचं आंदोलन सुरू आहे। एप्स्टीन फाईल प्रकरणी प्रकरण दाबण्यासाठी युद्धाचा घाट घालण्यात आल्याचा आरोप करण्यात येतो। तर पंतप्रधान मोदींविरोधात वंचित आक्रमक झालेले आहेत। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। सचिन, आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडी आता आक्रमक झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात, काय माहिती? छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालेली आहे। कारण आपण पाहतोय युद्धाचा परिणाम जो आहे तो भारतावर सुद्धा पाहायला मिळतोय। भारतामध्ये गॅस उपलब्ध होत नाहीये, बऱ्याच जणांचे उद्योग व्यवस्थित होत नाहीये आणि त्यासोबतच मोठा फटका जो आहे तो भारतात देखील जाणवायला लागला। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालेली आहे आणि त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही राजीनामा द्या अशा प्रकारची घोषणाबाजी केली जाते। तर दुसरीकडे पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। की वंचित बहुजन आघाडीची ही जी फौज आहे ती उतरलेली आहे। एप्स्टीन फाईल जी आहे ती दाबण्यासाठी या ठिकाणी जाणीवपूर्वक हा कट रचला गेला आणि हे युद्ध पेरलं गेलं असा आरोप जो आहे तो केला जातोय। दुसरीकडे आपल्यासोबत पदाधिकारी जाणून घेऊयात, काय सांगाल, काय तुमची मागणी आहे, तुम्ही काय म्हणता की प्रकरण दाबण्यात येते? वंचित बहुजन आघाडीचा एप्स्टीन फाईल मध्ये मोदीजींचं नाव आलेलं आहे आणि त्यासाठी या सगळ्या घटना चालू आहे। जसं ट्रम्पचं सुद्धा त्याच्यात नाव आहे आणि त्यांनी हे सगळं प्रकरण दाबण्यासाठी युद्ध घडवून आणलं। परंतु युद्ध घडवून आणल्याच्या नंतर आपल्या देशामध्ये आज जो LPGचा जो तुटवडा आहे, विदेश नीती जी आपल्याला करायला पाहिजे ती आपल्या सरकारला करत नाही, कुठंतरी ते याच्यामध्ये फेल्युअर होत आहे नरेंद्र मोदीजी। आणि दुसरी गोष्ट की एप्स्टीन फाईल मध्ये मोदीजींचं सुद्धा नाव आहे। म्हणून वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे की नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। तुम्ही मागणी करताय, काय सांगाल? एकीकडे गॅस उपलब्ध होत नाहीयेत, युद्ध पेटलंय, तुमचा असा आरोप आहे की हे युद्ध जाणीवपूर्वक घडून आणले, का असं म्हणताय? बरोबर आहे। त्या ठिकाणीचे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।